नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूयात दिवसभरातील घडामोडी, पण सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. आजच्या भारत बंदला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त पाठिंबा. बाजार समितीमधील व्यवहार ठप्प, मुख्य बाजारपेठांमध्येही शांतता. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताची कशी हे सांगण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावं. माजी खासदार राजू शेट्टींचं आव्हान. कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीकडून राजकारण केलं जातंय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची टीका. उसने पैसे मागितल्यावरून रिक्षाचालक योगेश शिंदेंचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक. न्यायालयानं सुनावली 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आणि भारत बंदला कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद. रास्ता रोको आंदोलनं, निदर्शनांद्वारे मोदी सरकारचा निषेध. To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. वळूयात सविस्तर बातम्यांकडे. केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांच्या विरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला कोल्हापुरातील विविध राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील व्यावसायिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवल्यानं शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा न करता मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना देशभरातून विरोध होतोय. या विधेयकांमधील अनेक तरतुदी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या असल्यानं ही विधेयकच संपूर्णपणे रद्द करावीत अशी मागणी देशभरातील शेतकरी संघटनांनी केली आहे. गेल्या 12 दिवसांपासून या विधेयकांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी पुढे येण्याऐवजी हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या दडपशाहीमुळे देशभरातून संताप व्यक्त होतोय. केंद्र सरकारच्या या हुकुमशाही विरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सुद्धा आपली दुकानं बंद ठेवली होती. त्यामुळे नेहमी लोकांची वर्दळ असणाऱ्या या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. राजारामपुरी, महाद्वार रोड, गुजरी, पापाची तिकटी यासह शहरातील अन्य भागातील व्यावसायिकांनी सुद्धा आपले व्यवहार बंद ठेवले होते. समाजातील सर्वच घटकांनी शेतकरी बंदला पाठिंबा दिल्यानं हा बंद यशस्वी झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. औषध दुकानं, दूध आणि भाजीपाला विक्री वगळता शहरातील बहुतांश व्यवहार आज दिवसभर बंद राहिले. नवीन कृषी विधेयकांच्या आडून महाविकास आघाडी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. नामदार आठवले कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा असून 2021 मध्ये होणारी जनगणना जातनिहाय व्हावी यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असल्याचं नामदार आठवले यांनी सांगितलं.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. कृषी विधेयकांविरोधात भारत बंद करून हा प्रश्न सुटणार नसल्यानं आरपीआयनं या बंदला पाठिंबा दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधातील नसताना महाविकास आघाडी यावर राजकारण करत असल्याचा नामदार आठवले यांनी आरोप केला. नाही तर महाविकास आघाडी म्हणेल, पण आता जर आपण सगळ्याचा रिपोर्ट घेतला तर जसा शेतकऱ्यांचा सहभाग त्यामध्ये असायला हवा तसा काय नाही आहे. आता काही ठिकाणी रस्ते अडवणं पॉलिटिकल भूमिका जर पक्षांनी घेतली तर कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतात, कुठं रस्ता अडवतात, कुठं आणि काय करतात, हे सगळं असतं. म्हणून महाविकास आघाडी जरी म्हणत असली तरी माझ्या माहितीप्रमाणे बंद फेल झालेलं आहे आणि महाविकास आघाडीनं राजकारण करू नये. महाराष्ट्राचा शेतकरी हा या बिलाच्या बाजूनं आहे, या कायद्याच्या बाजूनं आहे. त्याला विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न करू नका. या विधेयकांना विरोध दर्शवत पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाला आरपीआयचा पाठिंबा आहे, पण ओबीसी आणि एससी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आपली भूमिका असल्याचं नामदार आठवले यांनी सांगितलं. आर्थिक निकषांवरील आरक्षणाला आरपीआयचा विरोध असल्याचं सांगत 2021मध्ये जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. की प्रत्येक जातीची जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त ओबीसी करता आपल्या देशामध्ये जेवढ्या जाती आहेत सध्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची जनगणना जातीच्या आधारावर होते. बाकीची ओबीसी आणि जनरलची जी जनगणना आहे ती जातीच्या आधारावर होत नाही. त्यामुळे कुणाचं किती पर्सेंटेज आहे ते काय तर समजत नाही आहे. म्हणून 2021ची जी जनगणना आहे ही जनगणना सर्व जातींची जनगणना व्हावी अशा पद्धतीची माझी मागणी आहे आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे आणि त्यांना भेटूनसुद्धा मी हे सांगणार आहे की अशा पद्धतीचा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रूपा वायदंडे, विनोद निगाळणे, संजय जिरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची आहेत म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर चर्चेसाठी बिंदू चौकात यावं असं आव्हान माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलंय. ज्यांच्या नखाला कधी माती लागली नाही ते लोक नवीन विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची आहेत असं म्हणत असतील तर ते दुर्दैवी आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिंदू चौकात आज विरोधी पक्ष संघटनांकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृषी विधेयकं रद्द होणार नाहीत या आमदार पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही विधेयकं शेतकऱ्यांच्या फायद्याची कशी आहेत हे सांगण्यासाठी बिंदू चौकात यावं असं आव्हान दिलं. दादा तुम्ही हे वाचलेत का कायदे? पहिल्याला ते वाचा, पारायण करा आणि काय अंमलबजावणी करणार हे तर एकदा सांगा आम्हाला. ज्या माणसाने कधी कायदेच वाचलेले नाहीत त्याच्यामध्ये काय तरतुदी, जर दादाला खुमखुमी असेलच चर्चा करायची तर ह्याच बिंदू चौकात माझी आणि त्यांची सभा ठेवा. जगाला राहिले काय आमची माहिती? हा, मग लोकांना ठरवून द्या यात शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं काय आहे ते. अरे ज्यांच्या हाताला कधी, ज्याच्या नकाला कधी माती लागलेली नाहीत, कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाहीत, ते आज शेतकऱ्यांना सांगतायत की हे तुमच्या हिताचं आहे. अरे हे 3 कायदे तुम्ही शेतकऱ्यांच्यावर लादले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी केला. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी मोदी सरकारची मनमानी सुरू असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदींची मनमानी ही गेली 10 वर्षे चाललेली आहे, आजच नाही आहे. की जे समाजाला नको आहे ते समाजाला पाहिजे करण्याकरता म्हणून जे काही करावं लागत असेल, ज्या पद्धतीचं लोकांना समोर बोलावं लागत असेल, नको त्याच्या शपथा द्याव्या लागत असेल, हे पुरोगामी राज्य आहे. सत्तेवर किंवा परमेश्वरावर हे राज्य चाललंय याचा आमचा सामान्य कष्टकऱ्याचा विश्वास नाही. ती सुद्धा दिशाभूल करण्याचं मोदी काम करतायत.
आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत असेल, पण भाजपनं आरपीआयची ताकद बघून जागा द्याव्यात अशी मागणी नामदार रामदास आठवले यांनी केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक राजकीय चर्चा झाल्याची माहिती नामदार आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आरपीआयचे संख्याबळ आणि ताकद पाहून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा द्याव्यात अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचं नामदार रामदास आठवले यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे. येणाऱ्या ज्या मुंबई आणि इतर 10 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या तर 2022मध्ये आहे, त्याच्या संबंधामध्ये चर्चा झाली. आणि कोल्हापूरची जी महानगरपालिका आहे आणि ज्या इतर 4-5 महानगरपालिका येत आहेत, तर त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षालाही काही जागा मिळाल्या पाहिजे या संबंधामध्ये त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्या ठिकाणच्या अध्यक्षांच्या सोबत बसून आपण निर्णय घेऊ असं म्हणालेले आहेत. केंद्र सरकारची कृषी विधेयकं शेतकरी हिताची असून दलालांचं नेतृत्व करणारे या कायद्याला विरोध करतायत असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. या विधेयकांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी खरंच रस्त्यावर उतरलेत का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केलाय. नव्या 3 कृषी विधेयकांना देशभरातून विरोध होतोय. मात्र शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीवरून ही विधेयकं मंजुरीसाठी आणण्यात आली होती असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचंच हित साधलं जाणार असल्याचं सांगितलंय. दलालांचे प्रतिनिधीच या विधेयकांना विरोध करतायत असा आरोप त्यांनी केला. जेव्हा अशा प्रकारे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय झाले त्यावेळेला राज्यकर्त्यांमध्ये जे अशा एखाद्या मिडलमनच्या गटाचं प्रतिनिधित्व करणारे असतात, त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या हितांच्या मागण्यांना, शेतकऱ्यांच्या हितांच्या कायद्याला, शेतकऱ्यांच्या हितांच्या सुविधांना विरोध केलेला आहे. शेतकरी महाराष्ट्रातल्या रस्त्यावर उतरला आहे का? तो म्हणतोय का महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिथे चांगला व्यवहार झाला, हिंगणघाट वगैरे, ते तिथे शेतकरी जाणारच आहे. कालपर्यंत ही विधेयकं रद्द होणारच नाहीत असं म्हणणारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मात्र आवश्यकता असेल तर कायद्यात दुरुस्ती करता येईल असं म्हटलंय. विधेयकांविरोधातील आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी खरंच रस्त्यावर उतरलाय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असून लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं नामदार सतेज पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडीतील सर्वच लोकप्रतिनिधी अनुकूल आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही झाली आहे. धनगर समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं. यावेळी राजेश तांबवे, बबनराव रानगे, प्राध्यापक राजेंद्र कोळेकर, प्राध्यापक शंकर पुजारी, कृष्णात पुजारी, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, बाबूराव रानगे आदी उपस्थित होते. दरम्यान समितीच्या वतीनं नामदार हसन मुश्रीफ यांनाही निवेदन देण्यात आलं. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्तेत असताना मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनी समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप केला. महाविकास आघाडी सरकार मात्र धनगर समाजाला न्याय देईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. फार मोठी घोर फसवणूक धनगर समाजाची यापूर्वी झालेली आहे. तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि त्या काळचे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असताना बारामतीला ज्यावेळा फार मोठं आंदोलन झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, भारतीय जनता पक्षाची सत्ता आली की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही आरक्षणाचा धनगर समाजाचा ठराव मंजूर करू. परंतु अनेक कॅबिनेट बैठका झाल्या, त्यांना ही आठवण राहिली नाही. धनगर समाजाची फार मोठी फसवणूक झालेली आहे
आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करतो आहे. परंतु त्याच्या ज्या अडचणी घटनात्मक आहेत ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. वाटतं त्यातून आम्ही निश्चितपणाने मार्ग काढू. यावेळी बबनराव रानगे, कृष्णात पुजारी, प्राध्यापक शंकर पुजारी, प्राध्यापक राजेंद्र कोळेकर, बयाजी शेळके आदी उपस्थित होते. इचलकरंजी सांगली रोडवर असलेल्या एका मॉलची 55 लाख रुपयांची पाणीपट्टी आणि घरफाळा थकीत असतानाही पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनी या मालमत्ता धारकाला 3 नवीन कनेक्शन देण्याचा घाट घातला होता. यासाठी बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. पाणी कनेक्शनसाठी नवीन रस्ता उकरण्यात येत असल्याचं समजताच भागातील नगरसेवक इक्बाल कलावंत यांच्यासह नागरिकांनी हे काम बंद पाडलं. इचलकरंजी शहरातील सांगली रोडवर असलेल्या एका मॉलकडं नगर परिषदेची पाणीपट्टी आणि घरफाळ्याची 55 लाख रुपयांची थकबाकी आहे. असं असताना थकबाकी वसूल करण्याऐवजी बांधकाम विभागाची परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मॉलमध्ये 3 नवीन कनेक्शन दिली जात होती. त्यासाठी वर्षभरापूर्वीच केलेल्या CETP रिंग रोडवरील नवीन रस्त्याची खुदाई केल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक इक्बाल कलावंत आणि भागातील नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन कनेक्शन जोडण्याचं काम बंद पाडलं. या संदर्भात अधिक चौकशी केली असता कर विभागानं नाहरकत दाखला दिला असल्याचं पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं. तर कर विभागानं मात्र संबंधित मॉलला कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलंय. 2 विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या या प्रकारामुळं नेमकं पाणी कुठं मुरतंय असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा इक्बाल कलावंत यांनी दिलाय. उसने दिलेल्या पैशाच्या वादातून रिक्षाचालक योगेश शिंदे यांचा दगडानं ठेचून खून करण्यात आलाय. या प्रकरणी घिसाड गल्लीतील दीपक पोवार आणि संभाजीनगरमधील सागर चौगुले या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रिक्षाचालक योगेश शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात दीपक पोवार आणि सागर चौगुले या दोघांना 50,000 रुपये हातउसने दिले होते. ही रक्कम परत मिळत नसल्यानं शिंदे यांनी या दोघा रिक्षा व्यावसायिकांकडे रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला होता. सोमवारी पार्टी असल्याचं सांगत पोवार आणि चौगुले या दोघांनी शिंदे यांना पंचगंगा नदी पूल परिसरात बोलवून घेतलं. शिंदे यांची रिक्षा शिवाजी पुलाच्या बाजूला लावून ते तिघेजण दुचाकीवरून वडणगे पोवारपानंद रस्त्याजवळील बंडगर मळ्यातील झाडाखाली बसले. तिथं तिघांनी मद्यप्राशन केलं. त्यानंतर त्यांच्यात पैशाच्या मागणीवरून वाद वाढत गेला. याच वादातून पोवार आणि चौगुले यांनी योगेश शिंदे यांच्या डोक्यात दगड घातला. यात योगेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिंदे यांच्या पत्नीनं मोबाईलवरून पोवार आणि चौगुले यांच्याशी सुरू असलेलं संभाषण ऐकलं होतं. या घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात आणि विक्रांत चव्हाण हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. मंजिरी शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी दीपक पोवार आणि सागर चौगुले या दोघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयानं 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमुळे कोल्हापूर विभागातील एसटी वाहतुकीवर परिणाम जाणवला. प्रवासी नसल्यानं लांब पल्ल्याच्या तसंच जिल्हांतर्गत फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. KMTच्या फेऱ्यासुद्धा कमी झाल्या. शहरातील रिक्षा वाहतूक काही प्रमाणात सुरू होती. आजच्या बंदमुळे पुणे मुंबई या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवासी नसल्यानं काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. जिल्हांतर्गत फेऱ्यांवर सुद्धा मोठा परिणाम झाला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर बसस्थानक, रंकाळा बसस्थानक या तिन्ही ठिकाणी प्रवासी नसल्यानं गाड्या थांबून होत्या. आजच्या बंदमुळे एसटीच्या कोल्हापूर विभागाचं उत्पन्न 20 लाख रुपयांनी घटल्याचं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं. KMT उपक्रमाला सुद्धा या बंदचा फटका बसला. KMTला सुद्धा लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. शहर आणि उपनगरांतर्गत बससेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्यानं KMTच्या उत्पन्नात घट झाली. वाहतूक व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी शहरातील रिक्षा वाहतूक काही प्रमाणात सुरू होती. कृषीविषयक विधेयकांविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बिंदू चौकात विरोधी पक्षांच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, त्याचबरोबर शाहूपुरी, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी आदी ठिकाणच्या बाजारपेठांमधील दुकानं आज सकाळपासूनच बंद राहिली. बंद काळात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, अखिल भारतीय किसान सभा, त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी यासह विविध पक्ष आणि संघटनांनी बिंदू चौकात धरणं आंदोलन केलं. आंदोलनात सहभागी सर्वांनी काळ्या टोप्या घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी शेतकरी विरोधी विधेयकं रद्द करण्याच्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील या आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा दर्शवला. आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी आमदार संपतराव पवार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह भाकपचे उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. आजच्या बंदमध्ये कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यवसाय बंद राहिल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत काँग्रेसचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांनी केलं. ते कबनूर इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या वतीनं गाव तिथं काँग्रेस कमिटी संकल्पना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं गाव असलेल्या कबनूर इथल्या काँग्रेस कमिटी कार्यालयाचं जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले, इचलकरंजीचे शहराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर, कबनूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरुण गीते, माजी सरपंच उदय गीते, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नामदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारण्यासाठीचा तरुणाईमधला उत्साह कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहावं, त्यांना ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभेल, तसंच आपली मदत कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. करवीर तालुक्यातील हिरवडे दुमालाचे लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कांबळे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावासंदर्भात विशेष ग्रामसभा झाली. हिरवडे दुमाला ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शेकाप युतीनं सरपंच आणि 5 सदस्यांच्या जागा जिंकल्या, तर विरोधी काँग्रेस गटाला 2 जागा जिंकता आल्या. दरम्यान लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कांबळे सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत, या कारणावरून 7ही ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत 29 मतांनी अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानं दत्तात्रय कांबळे यांचं सरपंच पद अबाधित राहिलंय. अविश्वास ठराव संदर्भात जे 9/10/2020ला माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता, त्याबद्दल आज लोकनियुक्त सरपंचाचे गाव जनतेतून लोकमत घेतले. सरपंच बाबा अविश्वासित आहे का विश्वासित आहे का अविश्वासित, याबद्दल जनतेने जे मला भरघोस असं यश दिले आणि भरघोस असा पाठिंबा दिला, हे मी माझ्या जनतेचा मी कधी विसरणार नाही. सरपंच कांबळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. राधानगरी तालुक्यात आजच्या देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बंदच्या काळात कोल्हापूर राधानगरी रोडवर कौलव इथं तब्बल 5 तास रास्ता रोको करण्यात आला। अखेर शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल कदम यांच्या आवाहनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। कृषी विधेयकाविरोधात राधानगरी तालुक्यातील राशिवडे, सरवडे, कसबा वाळवे, ठिकपुर्ली, राधानगरी, धामोड, म्हासुर्ली, कसबा तारळे आदी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवले। निपाणी देवगड महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर कौलव इथं भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले आणि काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। सकाळी 8 वाजता सुरू झालेलं हे आंदोलन सुमारे 5 तास सुरू होतं। या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध केला। कायदे रद्द शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्द या केंद्र सरकारचं करायचं काय, या मोदी सरकारचं करायचं काय। या आंदोलनात काँग्रेससह राधानगरी बार असोसिएशन, लालबावटा बांधकाम कामगार संघटना, विश्वकर्मा संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिल्यानं पोलिसांनी जादा कुमक मागवली। शाहूवाडी विभागाचे DYSP अनिल कदम यांनी केलेल्या आवाहनानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलनात धैर्यशील पाटील कौलवकर, विजय पाटील, केद पाटील, सत्यजित चरापले, GB चरापले, RG चरापले, रंगराव पाटील, SD पाटील, दीपक चरापले, प्राध्यापक विश्वास पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते। कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रवासी, आंदोलक आणि पोलिसांना अल्पोपहार देण्यात आला। कौलवसह राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांमधील व्यवहार आज दिवसभर बंद राहिले। सरवडे इथं RPIच्या वतीनं अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। सरवडे गावातील दूध संकलन वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। आजच्या भारत बंदचा भाग म्हणून कसबा बीड ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखानापर्यंत दुचाकी रॅली काढून कारखाना कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी काँग्रेससह अन्य पक्ष संघटनांच्या वतीनं कसबा बीड ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना दुचाकी रॅली काढण्यात आली। रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावरील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे शेतकरी आणि कामगार हे देशातील 2 महत्त्वाचे घटक अडचणीत येणार असल्यानं सरकारच्या या धोरणांना जोरदार विरोध करण्याची गरज असल्याचं सांगितलं। यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेकेखोरपणे देशाचा कारभार चालवतायत असा आरोप केला। यावेळी जगन्नाथ पाटील, बाजीराव देवाळकर, सज्जन पाटील, MS पाटील, उत्तम पाटील, कुंडलिक पाटील, सुनील कापडे, कृष्णात कुंभार, MK नाळे आदी उपस्थित होते। आजच्या भारत बंदला करवीर तालुक्याच्या पूर्व भागातील गांधीनगर आणि परिसरासह गोकुळ शिरगाव आणि परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला। करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं तावडे हॉटेल ते गांधीनगर मोटरसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं। शिवसैनिकांनी तावडे हॉटेल चौकापासून दुचाकी रॅली काढत व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन केलं। करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख पोपट दांगट यांच्यासह शिवसैनिकांनी यामध्ये सहभाग घेतला। गुरुनानक मार्केट इथं काही दुकानं सुरू असल्याचं दिसताच शिवसैनिकांनी दुकानं बंद करायला भाग पाडलं। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आणि परिसरातही शिवसेनेचे विनोद खोत यांच्यासह भगवान कदम, जीवन कांबळे, शंकर खोत आणि शिवसैनिकांनी बंदचं आवाहन केलं। या ठिकाणी भाजप वगळता सर्वच पक्षांनी बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले। खोकीधारक संघटना, रिक्षा व्यावसायिक संघटना, भाजी विक्रेते यांनी बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले। केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी विविध पक्ष संघटनांनी आज देशव्यापी बंद पुकारला होता। कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील बहुतांश व्यवहार बंद होते। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननेही बैठक घेऊन आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आजच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे यांच्यासह वकील उपस्थित होते। नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शिरोळ तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ इथल्या त्यांच्या घराबाहेर कृषी विधेयकांची होळी करत विधेयकं तातडीनं रद्द करण्याची मागणी केली. भाजप वगळता स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिरोळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला. गेल्या 3-4 दिवसांपासून विविध पक्षांचे नेते लोकांना बंद पाळण्याबाबत आवाहन करत होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील मोठ्या गावांसह बहुतांश ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या शिरोळमधील घराबाहेर कृषी विधेयकांची होळी केली. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बंदला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांनी आपले व्यवहार बंद ठेवलेले आहेत. रस्त्यावरची वाहतूक अतिशय तुरळक झालेली आहे. वास्तविक पाहता रस्ता रोकोचा आम्ही इशारा दिलेला नव्हता, तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेला असं वाटायला लागलं की सगळेच व्यवहार बंद ठेवले पाहिजेत. त्याशिवाय केंद्र सरकारला कळणार नाही की शेतकरी एकटा नाही, एकाकी नाही, त्याच्या पाठीमागं सामान्य जनता खंबीरपणानं उभी आहे. हे चित्र अतिशय मनाला समाधान देणार आहे. कुरुंदवाड शहरात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली. शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. बंदमुळे शहर आणि गावामधील रस्तेसुद्धा ओस पडले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांविरोधातील बंदला कोल्हापूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या वतीनं बंदचं आवाहन करत शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. आजच्या भारत बंदला महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह डाव्या पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलाय. शिवसेनेच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भवानी मंडपापासून सुरू झालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आज कोल्हापूर बंद करण्यासाठी आम्ही शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरलो आहोत. वास्तविक 100% कोल्हापूर बंद यशस्वी झालेला आहे. कारण सगळ्यांचीच भावना तीच आहे. ह्या देशात शिवसेना प्रमुखांचं जे मत होतं, उद्धव साहेबांचं जे मत होतं, 2 घटक महत्त्वाचे आहेत. एक लष्कर आणि शेतकरी. शेतकरी जगला पाहिजे करतो आपला अन्नदाता आहे. आणि अन्नदाताला काही उद्योगपत्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या स्वतः स्वार्थाचं भाजप शेतकऱ्यांना बळी देणं असेल तर ते शिवसेना कधीही खपवून येणार नाही. म्हणून आज त्याचा निषेध करणारे भाजपचा आता शिवसैनिक रस्ता उतरलेले आहे. या दुचाकी रॅलीत जिल्हाप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, दिनेश परमार, विराज पाटील, मंजित माने यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. दरम्यान शहर शिवसेनेच्या वतीनं शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठेतून दुचाकी रॅली काढून भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. या रॅलीत किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, सुशील भांदिगरे, बंडा जाधव, सागर साळोखे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. कागल शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजप वगळता सर्वच पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला. केनवडे फाटा इथं माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या हुकुमशाही पद्धतीच्या कारभाराचा निषेध करत कागल शहर आणि तालुक्यात बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. बंदचं आवाहन करण्यासाठी आयोजित पदयात्रेच्या सुरुवातीला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, शिवसेनेचे संभाजी भोकरे, स्वाभिमानीचे सागर कोंडेकर, मंडलिक कारखान्याचे संचालक इगल प्रभावकर, राष्ट्रवादीचे शिवानंद माळी यांच्यासह सिद्धार्थ नागरत्न, सागर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. बसस्थानकापासून गैबी चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत सहभागी विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, वनमित्र संघटना, शिवराज मंच या पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले. केनवडे फाटा इथं माजी आमदार संजय घाटगे आणि जिल्हा परिषद सदस्य अमरीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकरी विरोधातील विधेयकाची होळी करण्यात आली. नदी किनारा इथं कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मनाला वाटेल तसे कायदे करणाऱ्या मोदी सरकारनं अच्छे दिन आणलेत की बुरे दिन आणलेत हे आता जनतेनंच ठरवावं असं मत शिवाजी मगदूम यांनी व्यक्त केलं.
हे सगळे कायदे संमत करून घेतले. बऱ्याच त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनी सुद्धा या कायद्याला विरोध केलेला. हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालं. कामगारांचं तर वाटोळं लावून टाकलेलं आहे. तुमची आमची पोरं MIDCला कामाला जातात. पंचतारांकित MIDC मध्ये हजारो कामगार आपले कामाला आहेत. या कामगारांना, परमनंट कामगारांना सुद्धा कमी करण्याचा किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट बेस ठेवण्याचा कायदा या नरेंद्र मोदी सरकारनं केंद्रामध्ये केलेला आहे. खरं म्हणजे आमच्यासाठी आजचे दिन आहेत काय बुरे दिन आहेत ह्याचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. कागल तालुका काँग्रेसच्या वतीनंही केनवडे फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात तालुका अध्यक्ष शिवाजीराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोरे, संतोष ढवण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हवे तसे कायदे करण्याचा घाट मोदी सरकारनं घातला आहे. हे अच्छे दिन आहेत की बुरे दिन हे आपणच ठरवा, असं कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी सांगितलं. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या टप्प्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 14 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात 234 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 743 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 724 अहवाल निगेटिव्ह आले तर 19 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नवीन रुग्णांमध्ये कोल्हापूर आणि आजरा तालुक्यात प्रत्येकी 3 तर गगनबावडा, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 1 रुग्ण आढळून आला. तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 3 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,200 इतकी झाली आहे. 24 तासात 28 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 47,276 इतकी झाली आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,690 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 234 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर व्यवहार बंद ठेवत शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला. त्याचबरोबर काळे झेंडे फडकवत, तोंडाला काळे मास्क लावत आणि सोशल मीडियातून प्रतिकात्मकरित्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी घरासमोर काळे झेंडे लावा, व्हॉट्सॲपचा DP काळ्या रंगाचा ठेवा, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकरी विरोधी विधेयकं मागं घ्यावीत या मागणीसाठी लोकांनी घरासमोर काळे झेंडे फडकवले. काहींनी काळे मास्क परिधान करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 कायदे केलेले आहेत त्या कायद्या मागे घेण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या निमित्तानं आम्ही एक निषेध म्हणून प्रत्येकाच्या घरावर काळे झेंडे लावून याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे. आणि या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे की हे जर 3 विधेयक कायदे शेतकरी विरोधात जर त्यांनी मागे घेतले नाही तर आज आम्ही शांत माध्यमातनं संयमानं आज आम्ही हे आंदोलन इथं करतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे जर केंद्राने ही जर 3 विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधात मागे घेतली नाहीत तर आम्ही उग्र असं आंदोलन या निमित्तानं आम्ही करू. हे 3 कायदे जे शेतकरी विरोधी केलेले आहेत ते या सरकारनं त्वरित मागं घ्यावे. त्यासाठी आम्ही दिवसभर काळे मास्क आणि आमच्या घरावरती काळे झेंडे या ठिकाणी लावलेले आहेत. हे एसीतलं सरकार ज्यावेळेला शेतकऱ्याच्या बांधावी येईल त्यावेळेला खरी परिस्थिती या शेतकऱ्याची काय आहे, काय परिस्थितीनं शेतकरी जगतो हे कळेल
जर का खरंच जे भाजपचे नेते जर का शेतकऱ्या बांधावले तर नक्कीच शेतकरी दांडकं घेतल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावरही कृषी कायद्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी आपल्या मोबाईलचे डीपी काळे ठेवून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. आजच्या भारत बंदला मुरगुड आणि परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज मुरगुडचा आठवडी बाजार असून सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला. मुरगुड आणि बोरवडेपैकी तिट्टा परिसरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली सर्व दुकानं बंद ठेवली होती. बंद काळात मुरगुड नाका क्रमांक 1 इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळं मुरगुड निपाणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या ठिकाणी मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मोदी सरकारकडून पोकळ घोषणा केल्या जातात, मात्र अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप केला. बाजार समित्या बंद पाडून अंबानी अदानीसारख्या मोठ्या भांडवलदारांचा फायदा करण्यासाठी नवी विधेयकं आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना आवाहन करत वाहतूक सुरळीत केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन आज कोल्हापूर जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकांविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदच्या काळात लोकांनी आपले व्यवहार बंद ठेवण्यासह निदर्शनं केली. विविध मार्गांनी रस्त्यावर उतरत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचं दाखवून दिलं. याच भावनेतून क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला गाडून घेऊन केंद्र सरकारचा विरोध करत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. हजारो वर्षांपूर्वी बळीराजाला व्यापारी प्रवृत्तीनं गाडलं. याचीच पुनरावृत्ती कृषी विधेयकाच्या माध्यमातून होणार असल्याचं सांगत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं विधेयकांना विरोध केला. घर तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हे ब्रीद घेऊन शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना आरटीओ ऑफिस शाखेचं उद्घाटनही करण्यात आलं. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1,00,000 सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी शाखाप्रमुख संजय जाधव, शरद सामंत, शुभांगी पोवार, दीपाली शिंदे, नरेश तुळशीकर, उदय माने, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, सुनीता पवार, नाना गायकवाड, राजू यादव, राजू जाधव, दिनेश परमार, अभिजित बुक्षेट यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कृषी विधेयकाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदला करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. दूध आणि औषध सेवा वगळता अन्य व्यवहार बंद राहिले. शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या कृषी विधेयकांविरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदला कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सांगरूळ आणि परिसरासह पन्हाळा तालुक्यातील कळे आणि परिसर, गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळत कृषी विधेयकं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दूध संकलन आणि विक्री तसंच औषध विक्री वगळता अन्य व्यवहार बंद राहिले. सांगरूळमधील सर्व व्यवहार बंद राहिल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट होता. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्हा आणि शहर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेनं सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकामुळे रेशन व्यवस्था उद्ध्वस्त होऊन सर्वसामान्यांची अन्न सुरक्षा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे ही विधेयकं रद्द व्हावीत या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला देशभरातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी पाठिंबा देत आपले व्यवहार बंद ठेवले. कोल्हापूर जिल्हा आणि शहर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेनंही बंदमध्ये सहभागी होत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात दसरा चौकात निदर्शनं केली. या निदर्शनांमध्ये संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे,
कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह बाबू बारगीर, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, गजानन हवालदार, अरुण शिंदे, दीपक शिराळे, श्रीपती पाटील, आनंदा लादे, अनवर मोमीन, पांडुरंग सुभेदार, बाबासाहेब पाटील आदी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पन्हाळा पूर्व भागातही प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिल्यामुळे वारणा कोडोली इथल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. कृषी विधेयकांविरोधात पुकारलेल्या बंदला वारणानगर आणि कोडोलीतील मुख्य बाजारपेठेसह परिसरातील गावांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोडोलीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच व्यवहार बंद राहिले. नेहमी वर्दळ असणाऱ्या वाठार बोरपाडळे मार्गावरही वाहनांची संख्या तुरळक होती. बंदच्या पार्श्वभूमीवर कोडोली पोलिसांच्या वतीनं ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इचलकरंजीतील मुक्तसैनिक वसाहतीमध्ये झालेल्या 2 चोरींचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी अल्पवयीनासह 3 टोळीला अटक केली आहे. शलमोन सुरेश कांबळे आणि चांद हुसेन शेख अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून 1,84,144 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विकास जाधव यांनी दिली आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपी बिग बाजार परिसरात चोरीतील सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका अल्पवयीनासह शलमोन कांबळे आणि चांद शेख यांना ताब्यात घेतलं. त्यांनी शहरातील मुक्तसैनिक वसाहत आणि कुष्ठरोग वसाहतीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. कुष्ठरोग वसाहतीतील एका घरातून त्यांनी मोबाईल चोरला होता, तर मुक्तसैनिक वसाहतीतील बंद घर फोडण्यासह किराणा दुकानावरील सिमेंटचे पत्रे फोडून दुकानातील रोकड लांबवली होती. या तिघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितलं. या कारवाईत बालाजी पाटील, आयुब गडकरी, सूरज चव्हाण, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, राजू शिंदे, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, फिरोज बेग, शहनाज कनवाडे, चालक यशवंत कुंभार यांनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील विविध भागातील ओपन बारवर पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी आणि शिवाजीनगर पोलिसांच्या पथकानं कारवाई केली. या कारवाईत दारू विक्री करणाऱ्यासह 25 मद्यपींना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईत दुचाकींसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातील शाहू पुतळा, चंदूर रोड, डेक्कन रोड, कबनूर आणि मोकळ्या शेतात अनेक जण मद्यपान करत बसतात. अशा मद्यपींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून सुमारे 25 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईत दुचाकींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सांगितलं. इचलकरंजी शहर आणि परिसरात आजच्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. उद्योग व्यावसायिकांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. केंद्र सरकारनं संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमधील तरतुदी शेतकरी विरोधी असल्यानं ही विधेयकच रद्द करावीत अशी मागणी देशभरातून होतीये. पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी दिल्ली इथं आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली. शेतकऱ्यांचं आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणापुरतं मर्यादित नसून संपूर्ण देशातील शेतकरी तसंच अन्य घटकांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी आज बंद पाळण्यात आला. इचलकरंजी शहरात सर्वपक्षीय कृती समितीनं रॅली काढत बंदचं आवाहन केलं. या आवाहनाला शहरातील उद्योग व्यावसायिकांनी प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. दरम्यान बंदचं आवाहन करणारी रॅली कुठून सुरू करायची आणि रॅलीची सांगता कुठं करायची यावरून कार्यकर्त्यांमध्ये मतभिन्नता दिसून आली. अखेर काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. इचलकरंजी शहर आणि परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या BH दादाप्रेमी युवक मंचच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 278 दात्यांनी रक्तदान केलं. यावर्षी सलग 6व्या वर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बाजार समितीचे संचालक BH पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच सचिन चौगुले, उपसरपंच सतीश पाटील, चिखलीचे केवलसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरात 20 महिलांसह 278 दात्यांनी सहभाग घेतला.
रक्तदान शिबिराच्या शुभारंभावेळी युवा मंचाचे रवी पाटील, आनंदराव पाटील, BK जाधव, अण्णासो देवणे, KS पाटील, शिवाजी पाटील, महालिंग लांडगे, महादेव पाटील, सुनील परीट, BR पाटील, उत्तम साखळकर, माणिक जाधव, मंजूचे अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या माळरानावर राजेंद्र बुवा या तरुणानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. सकाळी फिरायला गेलेल्या लोकांचा हा प्रकार निदर्शनास आला. हातकणंगले पोलिसात या आत्महत्येची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सुभाष चौक इथं एकत्र येत मोदी सरकार विरोधात निदर्शनं केली. हुपरीतील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत भारत बंदमध्ये सहभाग घेतला. भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील सुभाष चौकात एकत्र येत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध केला. या निदर्शनांमध्ये राजाराम देसाई, बाहुबली गट, आप्पासाहेब देसाई, पृथ्वीराज गायकवाड, राजेंद्र होगडे, बाळासाहेब जाधव, घनश्याम गायकवाड, सुरेश पाटील, राजू शिंदे, अभि बलोळे, राजू पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी, विकास ढवळे आदींनी सहभाग घेतला. भंगार साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील वाळवा तालुक्यातील कोरेगाव इथल्या सुमित्रा पुदाले या जागीच ठार झाल्या. सुमित्रा यांचे वडील आणि त्यांची मुलगी हे दोघेजण जखमी झालेत. भावाचा वाढदिवस आणि नातेवाईकांच्या लग्नासाठी सुमित्रा माहेरी वरणगे पाडळी इथे येत असताना हा अपघात झाला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आजच्या भारत बंदला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त पाठिंबा. बाजार समितीमधील व्यवहार ठप्प. मुख्य बाजारपेठांमध्येही शांतता. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताची कशी हे सांगण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावं. माजी खासदार राजू शेट्टींचं आव्हान. कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीकडून राजकारण केलं जातंय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची टीका. उसने पैसे मागितल्यावरून रिक्षाचालक योगेश शिंदेंचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक. न्यायालयानं सुनावली 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आणि भारत बंदला कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद. रास्ता रोको आंदोलनं, निदर्शनाद्वारे मोदी सरकारचा निषेध. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.